कर्जमाफीमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण आलेला आहे. ताण पडला तरी शेतकऱ्यांना मदत करणार हे त्यांना पुन्हा उभं करणं सरकारची जबाबदारी आहे. मंत्री दत्तात्रय भरणेंनी कर्जमाफीबाबत हे विधान केलेलं आहे. आता कर्जमाफीमुळे या महाराष्ट्राच्या तिजोरीवर ताण पडत आहे म्हणते. आता मला हे समजत नाही की एवढी मोठी कर्जमाफी केली, ताण पडायलाच पाहिजे, मान्य आहे. तर या महाराष्ट्रामध्ये जे कर्जमाफी झाली आहे, जे नियमित कर्जदार आहे त्यांची अवस्था तुम्ही घरचा ना घाटचा ठेवला त्यांना. आता त्या नियमित कर्जदार आम्हाला जे प्रोत्साहन लाभ देत आहे तुम्ही 50,000चं, ते प्रोत्साहन लाभ आम्हाला न देता आम्ही उलट सरकारला देऊ, जेणेकरून सरकारच्या ज्या महाराष्ट्राच्या तिजोरीवर जो ताण आलेला आहे तो आमच्यामुळे त्या तिजोरीवर ताण आला नाही पाहिजे. यासाठी आम्ही ते 50,000 जे प्रोत्साहन आहे ते आम्ही उलट सरकारला देऊ. माझी विनंती आहे या महाराष्ट्रातल्या सरकारला की जे नियमित कर्जदारांना प्रोत्साहनपर लाभ आहे, ज्यांना तुम्ही थेट 2 लाखाची कर्जमाफी सगळ्यात पहिले दिली पाहिजे होती, त्या शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी दिली नाही. आता हेच नियमित कर्जदार शेतकरी आम्ही तुम्हाला म्हणतो की जे तुम्ही आम्हाला 50,000 प्रोत्साहन दिलेलं आहे ते तुम्ही परत घ्या आणि तुमच्या सरकारच्या तिजोरीवर ताण पडू देऊ नका. कारण की तुम्ही उपकार करून राहिले आहे आमच्या शेतकऱ्यावर कर्जमाफी देऊन किंवा 50,000चं प्रोत्साहन देऊन तुम्ही आमच्यावर उपकार करून राहिले आहे. आम्हाला नको ते 50,000 प्रोत्साहन. आम्हाला माहीत आहे ते 50,000 देऊन तुम्ही आमच्याकडून कर्ज वसुली करून राहिले आहे. जोडले बरं, या महाराष्ट्रातल्या तिजोरीवर ताण पडला आहे म्हणते. ह्या लोकांनी फक्त ॲडव्हर्टाइजमेंट करायसाठी आणि मोठे मोठे बॅनर लावासाठी, एसटीआयवर मोठे मोठे कर्जमुक्तीचे पुस्तकं छापासाठी बॅनर लावासाठी ह्या लोकांनी 10 करोड रुपये खर्च केले. त्यासाठी ताण नाही आला आणि तुम्ही उलट आमच्या शेतकऱ्याचं नाव बदनाम करता की आम्ही या शेतकऱ्याच्यासाठी कर्जमाफी केली म्हणून आम्ही या महाराष्ट्रातली तिजोरी ताणावर आली. अरे काय बोलता हो तुम्ही लबाड. अरे बोलाच्या वेळेस तुम्हाला लाजाही वाटत नाही. अहो उपकार करता का तुम्ही या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर कर्जमाफी करून. अरे कोणता शेतकरी सुखी नाही झाला या कर्जमाफीपासून. सगळ्यात पहिली गोष्ट तर नियमित कर्जदारांना तुम्ही फर्स्ट प्रिऑरिटीवर ठेवलं पाहिजे होतं. त्यांना कर्जमाफी द्यायला पाहिजे होती थेट 2 लाखाची. अरे कर्ज फेडणारा म्हणजे ह्या खूप मोठा पैशावाला नव्हे, तर ह्या आपली जे जोडी आहे, जे बैल आहे, ते गहाण ठेवून आपलं सोनं गहाण ठेवून तो कर्जदार भरते. आणि तुम्ही या नियमित कर्जदाराची हे अवस्था करून ठेवली आहे, ना घरका ना घाटका. म्हणून हात जोडून विनंती आहे की जे 50,000 तुम्ही आम्हाला प्रोत्साहन लाभ देत आहे ना, ते तुम्ही उलट घ्या, जेणेकरून तुमच्या महाराष्ट्राच्या सरकारच्या तिजोरीवर ताण पडेल नाही. धन्यवाद.